तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपल्याला राज्यातील 25 ते 30 जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर अक्षरशः आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता, या जिल्ह्यांमध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतंय। तर कोणकोणत्या भागांमध्ये पाऊस होणार आहे, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, तसेच कोणत्या गावात पाऊस पडणार आहे, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करूया। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, वडूज, विटा, कराड, चिपळूण तसेच गोरेगाव या भागांमध्ये आपल्याला अक्षरशः रेड अलर्ट पाहायला मिळते। अक्षरशः या भागांमध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस झालेला पाहायला मिळेल दुपारी 3च्या नंतर। जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, अक्षरशः आपल्याला या भागांमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळते। सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागांमध्ये देखील आपल्याला पावसाची जोरदार शक्यता पाहायला मिळते। इंदापूर, करमाळा, बार्शी, दौंड, जेजुरी, अहमदनगर मित्रांनो आपल्याला हलका मध्यम पाऊस पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला पुणे या जिल्ह्यामध्ये तसेच पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार तसेच एकंदरीत संपूर्णच कोकणपट्टीच्या भागांमध्ये आपल्याला पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते। तर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत जर संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील आपल्याला बीड, माजलगाव या भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील आपल्याला अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती, वर्धा, नागपूर तसेच यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळते। या ठिकाणी देखील आपल्याला अतिमुसळधार पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, आपण उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या संपूर्णच उत्तर महाराष्ट्रातील भागांमध्ये देखील आपल्याला पावसात जोरदार हजेरी आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळते। नाशिक, इगतपुरी, वाडा, पालघर, मनमाड, मालेगाव या भागामध्ये देखील आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर राज्यातील आपल्याला पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणपट्टीच्या भागांमध्ये पावसाचा जोर आपल्याला भयंकर मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पावसाची जोरदार हजेरी आज दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।